तर स्वामींचं आपलं दर्शन झालं आहे. स्वामींचं पूर्ण एक गाभारे इकडे आहे आणि इथून गुरुवारची तिथं आपण आहोत कीर्ती कॉलेजच्या गल्लीमध्ये आणि इथेच आपल्याला दत्तगुरूंचं पण मंदिर दिसलेलं आहे. कार मंडळी, पुन्हा एक तुमचं स्वागत आहे दी एके ब्लॉग्स मध्ये. तुमचा लाडका निकेत घेऊन आलाय नवीन ब्लॉग. तर आज आपण चाललेलो आहे दादरच्या मठात, कीर्ती कॉलेजच्या मठाच्या इकडे, कारण की आपली इंस्टाग्राम वरती सिरीज चालू झालेली आहे शोध स्वामींचा विथ अनिकेत मध्ये. तर मग ऑलमोस्ट माझ्या 3 एपिसोड झालेले आहेत इंस्टाग्राम वरती आणि 4था आणि 5वी सिरीज पण होणार आहे. तर बघूया की हा आजचा ब्लॉग किती इन्क्रेडिबल होतो. जर तुम्ही अकाउंटमध्ये नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमच्या फॅमिली आणि फ्रेंड्सला पाठवा. तर मी आता ऑलमोस्ट दादरला पोचलेलो आहे आणि ह्याचा ॲड्रेस वगैरे, मठाचा ॲड्रेस वगैरे, लोकेशन वगैरे मी पूर्ण डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलं आहे. तर जाऊन चेकआउट करा, तुमच्या फॅमिली आणि फ्रेंड्सला पाठवा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर बघूया कसं होणार आहे. इथवरून तुम्ही आलाच नाही, इकडून दादर स्टेशन इकडून आहे, हा आपला प्लाझा आहे आणि प्लाझावरून आपल्याला इकडे सरळ चालत जायचं आहे आपल्या स्वामी समर्थ मठासाठी. चला तर बघूया पुढे जाऊन. भवनच्या मागच्याच गल्लीमध्ये आहे आपलं हे दादरचं श्री स्वामी समर्थ मठ. तर आता ऑलमोस्ट मी पोचलेलो आहे. तर बघूया, स्वामींचं दर्शन घेऊ आणि तुम्हालाही तिकडचे मुवमेंट्स वगैरे मी दाखवणार आहे. आणि मठाच्या इथे पोचलेलो आहोत आपण आणि आता आपण जाऊया स्वामींचं दर्शन घ्यायला. हे आता दादरला पोचलेलो आहे मठात. आज इकडून एंट्री आहे स्वामींची. स्वामीच मठ आहे. तिथून मागून भवानी माता स्वामी समर्थ महाराज कामा धंद्या. तर स्वामींचं आपलं दर्शन झालं आहे. स्वामींचं पूर्ण एक गाभारे इकडे आहे आणि इथून गुरुवारची तिथून आपल्याला एंट्री भेटणार आहे आणि इथून एक्झिट आहे. कारण की युजली आपल्याला इकडून एंट्री भेटते, बट ह्या गुरुवार असल्यामुळे तिकडून एंट्री असते आणि इकडून निघतं आणि हा दरवाजा पूर्णपणे बंद असतो. आणि हे आपलं स्वामींचं मठ आहे दादर मधलं. तर आता शूट वगैरे करू आणि बघूया पुढे कसं आपण जाणार आहोत. कोहिनूरची बिल्डिंग आहे आणि त्याच्या समोरच आपलं स्वामींचं मठ आहे. तर आमचं पद्धतशीर शूट वगैरे झालेलं आहे. तुम्ही स्वामींचं पण दर्शन घेतलेलं आहे. तर आता आपण चाललेलो आहोत दुसऱ्या स्वामींच्या मठात, जे की आहे कीर्ती कॉलेजच्या समोर. ओके, तर तिकडे जाऊन बघूया की स्वामींचं कसं मठ असणार आहे आणि बघूया. चला तर. तुम्ही मठाच्या इकडे आला तर इकडचा वडापाव नक्कीच ट्राय करा, लय बेस्ट असतो. तर आपण आहोत कीर्ती कॉलेजच्या गल्लीमध्ये आणि इथेच आपल्याला दत्तगुरूंचं पण मंदिर दिसलेलं आहे आणि इथून आपल्याला आतमध्येच जायचं. इथे तुम्हाला दत्तगुरूंचं पण दर्शन भेटून जाईल आणि इथूनच आपल्याला ह्या साईडून जायचं आहे पुढे. पुढे समोरच आहे आपलं स्वामींचं मठ. इकडे आहे कीर्ती कॉलेज आणि समोरच आहे बाजूला श्री स्वामी समर्थ मठ.
मंडळी दोन्ही मठाचे आपण पूर्ण लोकेशन वगैरे डिस्क्रिप्शनमध्ये टाकलेले आहेत. जर तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर लाईक कमेंट आणि सबस्क्राईब करा. तुमच्या फॅमिली आणि फ्रेंड्सला पाठवा. आणि दोन्ही मठ एकदम भारी होते, खूप मजा आली, खूप मुमेंट कॅप्चर केले. तर तुमच्या फॅमिली आणि फ्रेंड्सला पाठवा आणि यूट्यूब आणि सबस्क्राईब करायला विसरू नका DK ब्लॉग्सला. तर चला भेटूया असंच नवीन ब्लॉगमध्ये की कसं